गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे गणपती जेव्हा येतात तेव्हा बाप्पा आपल्यासोबत एक सणांची पुढे रांगच घेऊन येतात. म्हणजे गणपती नंतर येतात महालक्ष्म्या, नंतर आहेत नवरात्र. मग आपल्याला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची भरपूरच चव घ्यायला मिळणार आहे, नक्कीच. परंतु आपल्याला आपल्या पचनसंस्थेची काळजी सुद्धा घ्यायची आहे. मग हे कसं साध्य करता येईल? तर तुम्हाला जर काही कुठल्या गोष्टींमुळे त्रास असेल किंवा फूड इंटॉलरन्स म्हणतो आम्ही त्याला, ज्याच्यामुळे काही पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला जास्त प्रमाणात त्रास जाणवतो, जसं की ब्लोटिंग होतं, पोटात दुखतं, कधीतरी लूज मोशन्स होतात, काही जणांना पुरणपोळीने त्रास होतो, काही जणांना मैद्याच्या पदार्थांनी त्रास होतो. तसं जर काही वाटत असेल तर हे पदार्थ नक्कीच अवॉइड करा. त्याच्याऐवजी तुम्ही भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या, फळं खा, पाणी भरपूर घ्या आणि आपण हे सगळे सण अगदी आनंदाने आणि आपल्या पोटाची काळजी घेऊन कशी साजरे करू शकू याकडे लक्ष द्या. तसंच या सर्व सणांमध्ये बऱ्याचदा खूप सारे उपवास देखील येतात. तर उपवासाच्या पदार्थांनी देखील काही जणांना त्रास होतो. पर्टिक्युलरली बऱ्याच जणांना साबुदाण्यामुळे त्रास होतो, अपचन होतं, पोट फुटतं किंवा कॉन्स्टिपेशन होतं. सो त्याच्यामध्ये देखील आपण हेल्दियर ऑप्शन चूज करू शकतो. आपण भगर खाऊ शकतो, आपण फळं जास्त प्रमाणात खाऊ शकतो, ज्याच्यामुळे आपलं पचनक्रिया अजूनच चांगली सुधारेल आणि आपण सण देखील चांगले आनंदाने साजरे करू शकतो. थँक्यू.